श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आयुष्य हे नेहमीच सरळ रेषेत चालत नाही. सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी आपण यशाच्या शिखरावर असतो, तर कधी अचानक अशा संकटात सापडतो की जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. जेव्हा चहूबाजूंचे अंधार दाटून येतात, जवळची माणसे साथ सोडतात, आर्थिक परिस्थिती ढासळते आणि मन पूर्णपणे खचून जाते, अशा कठीण प्रसंगात एकच आवाज आपल्या कानात घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात परब्रह्म आहेत. त्यांनी आपल्या भक्तांना कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग दाखवला आहे, तो आजही करोडो लोकांसाठी दीपस्तंभासारखा काम करतो. स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण पाहतो की त्यांच्याकडे येणारा प्रत्येक भक्त कोणत्या ना कोणत्या अडचणीत असायचा. स्वामी कोणालाही रिकाम्या हाताने धाडत नसत, पण ते आधी भक्ताची परीक्षा घेत. कठीण प्रसंग म्हणजे तुमच्या कर्माचा हिशोब आणि विश्वासाची कसोटी असते. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रारब्धात जे आहे ते तुला भोगावेच लागेल, पण जर तू माझी अनन्यभावे सेवा केलीस तर त्या दुःखाची तीव्रता मी नक्कीच कमी करेन. कठीण प्रसंगात घाबरून जाण्यापेक्षा हे संकट मला काहीतरी शिकवण्यासाठी आले आहे आणि माझे स्वामी ते निस्तरायला समर्थ आहेत, हा विचार करणे म्हणजे संकटातून बाहेर पडण्याचे एक पहिले पाऊल आहे. जेव्हा आपण म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा आपण आपली सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करतो. अध्यात्म सांगते की भीती हीच सर्व समस्यांची मूळ आहे. जेव्हा भीती निघून जाते तेव्हा बुद्धी स्थिर होते आणि स्थिर बुद्धीने घेतलेला निर्णय आपल्याला संकटातून बाहेर काढतो. कठीण प्रसंगात माणूस इतका गोंधळून जातो की त्याला समोर असलेला मार्गही दिसत नाही. अशा वेळी स्वामींचे नामस्मरण एखाद्या औषधासारखे काम करते. तुम्ही कितीही मोठ्या संकटात असा, पण फक्त शांतचित्ताने स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि सांगा, स्वामी आता तुम्हीच काय ते बघा. एकदा का तुम्ही भार टाकला की स्वामी आपले काम सुरू करतात. जर तुमच्यावर सध्या खूप मोठे संकट आले आहे, जर काही विशेष सेवा स्वामींनी आणि त्यांच्या साहित्यात सांगितले आहेत, ते म्हणजे तारक मंत्राचे पठण. स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा नावाप्रमाणेच तारणारा आहे. दिवसातून किमान 9 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्राचे पठण केल्यास घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर होते. श्री स्वामी चरित्र यांचे सारामृत वाचन. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करावे. यातील 21 अध्याय म्हणजे भक्तांसाठी नवसंजीवनी आहेत. विशेषतः 18वा अध्याय हा संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तिसरं म्हणजे अन्नदान. स्वामींना अन्नदान खूप प्रिय आहे. आपल्या कठीण काळात एखाद्या भुकेलेल्या जीवाला किंवा मुक्या प्राण्याला अन्न दिल्यास त्या आशीर्वादाने आपले कर्माचा भार हलका होतो. आजच्या काळात अनेक लोक आर्थिक अडचणींमुळे किंवा मानसिक तणावामुळे कठीण प्रसंगात आहेत. स्वामी समर्थांनी कधीही आळसाचे समर्थन केले नाही. ते म्हणायचे, कष्ट कर, मग मी फळ देईन. जर आर्थिक अडचण असेल किंवा चुंचन असेल तर गुरुवारी स्वामींची विशेष पूजा करा आणि प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करा. स्वामी संधी कधीच उपलब्ध करून देतात. ती ओळखण्याची दृष्टी नामस्मरणाने मिळते. मानसिक संकटात असताना ध्यान करा, मेडिटेशन करा. स्वामींच्या ओम नमो श्री स्वामी समर्थाय या मंत्राचा जाप केल्याने मेंदूमध्ये सकारात्मकता लहरी निर्माण होतात, ज्यामुळे तणाव कमी होतो. एक सत्यकथा स्वामी कसे पाठीशी उभे राहतात ही आपण पाहूयात. स्वामींच्या काळातला एक प्रसंग आहे. एक भक्त खूप मोठ्या कर्जात बुडाला होता. लोक त्याला त्रास देऊ लागले. त्याने ठरवले की आता जीवन संपवावे. तो अक्कलकोटला आला. स्वामींच्या चरणी जाऊन रडू लागला. स्वामी त्याला ओरडले आणि म्हणाले, रे मूर्खा, मरणे हा उपाय नाही. जा, तुझ्या घरात त्या कोपऱ्यात शोध, तिथे तुला मार्ग नक्की मिळेल. तो भक्त घरी गेला आणि त्याने जिथे स्वामींनी सांगितले होते तिथे पाहिले, तर त्याला त्याच्या पूर्वजांनी ठेवलेले काही मौल्यवान दागिने सापडले. हे केवळ एक उदाहरण आहे. आजही अनेक भक्तांना अशी प्रचिती येतात की ऐनवेळी त्यांना कोणीतरी अनोळखी व्यक्ती येऊन मदत करते किंवा अचानक कामाची संधी मिळते. हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामीच असतात. कठीण प्रसंग एका रात्री संपत नाही, त्यासाठी सबुरी हवी. स्वामी समर्थांनी शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टींवर भर दिला. तुम्ही सेवा करताय पण लगेच फळ मिळत नाही आहे, याचा अर्थ असा नाही की स्वामी ऐकत नाही आहेत. ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. जसं सोन्याला चकाकी येण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच भक्ताला उजळून निघण्यासाठी संकटातून यावे लागते. या प्रवासात स्वामी आपला हात कधी सोडत नाहीत. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल
आणि तुमच्या आयुष्यात सध्या खूप काळ कठीण चालू असेल तर समजा की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणे हीच स्वामींची इच्छा आहे. ते तुम्हाला सांगत आहेत की बाळा, काळजी नको करूस. तुमच्या मनात जे काही दुःख असेल ते स्वामींच्या फोटोसमोर बसून मोकळे करा. त्यांच्यावर पूर्ण भार टाका. या जगात अशी कोणतीही समस्या नाही जिचे निवारण स्वामी समर्थ करू शकत नाहीत. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, संकट कितीही मोठे असो, माझे स्वामी त्यापेक्षा मोठे आहेत. नित्यानंद, परमसुखद, केवळ ज्ञानमूर्ती हे ध्यान करून दररोज स्वामींच्या नामस्मरणात राहा. तुमची ही वेळ नक्कीच निघून जाईल आणि सुखाचा सूर्य पुन्हा उगवेल. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. शेअर केल्याने तुमच्या कुठल्यातरी मित्राला, तुमच्या नातेवाईकांना अडचणी सोडवण्यात खूप मदत होईल. धन्यवाद.